Hello, everyone, and welcome to Language Talks. We have a polyglot with us today who wears many hats. He is Soham Kakde from Pune. He has done his graduation in zoology, but he had an inclination for languages and he wanted to learn Chinese back then. He didn't find anything, so he started with Japanese. He later on went to China for further language studies. He speaks Chinese, Japanese, Taiwanese, and Cantonese, and of course, Marathi, Hindi, and English too. He is the director of two companies, Evan and Bhashik. He likes to design curriculum and syllabus catering to wide range. He likes to design curriculum and syllabus catering to wide range of stakeholders. Let's talk to him and learn more about this journey. Welcome, Soham. So, thank you very much. And first of all, आभारी आहे लँग्वेज टॉक्स मध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. हॅपी टू बी हिअर. You're most welcome. Soham, your profile is so interesting and so versatile. But I would like to take you back and ask you, how did you realize that you have a flair for languages? It's a funny story that you asked. So I actually never intended to go in the language field in the first place. I always wanted to go to Merchant Navy. And after my 12th, me along with my father, we went to a captain. And he asked me that rather than going for right after 12th, it's better if you can go after your basic graduation. आणि मग तेव्हा असं झालं की त्यांनी सांगितलं मला की तू एक कुठली तरी भाषा शिकून आलास तर त्याचा खूप उपयोग होतो. आणि ही पर्सनली सजेस्टेड की गो फॉर चायनीज. पण आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस पुण्यामध्ये बघायला सुरुवात केले. पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा पुण्यामध्ये फार नव्हते. एक सिफिल मध्ये होता, पण सिफिल मध्ये तेव्हा काही ठराविक नंबर ऑफ स्टुडंट्स असल्याचे ते बॅचेस चालू करायचे नाहीत. सो आय हॅड टू वेट टिल दे स्टार्ट द बॅचेस. मग मी विचार केला की एवढा वेळ घालवण्यापेक्षा एक आपला टिपिकल जो इंडियन मेंटॅलिटी किंवा महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी असते की अरे नाही ती चित्रभाषाच आहे तर जॅपनीज करून बघूया. सो आय वेंट टू जॅपनीज. जॅपनीज करत असताना आवडायला लागलं. थोडं शिकल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला खरंच भाषा आवडतात. स्पेसिफिकली चित्रलिपी जी आहे त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे. हे करत असताना जॅपनीजच्या बऱ्यापैकी पुढे गेलो. तोपर्यंत ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आणि ते होत असताना मला दाते लावश्री म्हणजे चायनीजमध्ये लावश्रीज टीचर दाते मॅडम म्हणून एक जण भेटल्या. त्या काही वर्ष चायनाला होत्या. सो त्यांनी मला बेसिक चायनीज शिकवलं. आणि ऍक्च्युली शी टोल्ड मी की अरे तुला खरंच लँग्वेजेस मध्ये गती आहे, देन वाय डोंट यू गो अँड परस्यू युअर चायनीज फर्स्ट. एनिवे यू आर ऍट अ अर्ली स्टेज ऑफ युअर करिअर. यू कॅन व्हेरी वेल गो बॅक टू मर्चंट नेव्ही वेन यू कम बॅक. सो मी चायनाला गेलो. 6 महिने स्वतःच्या खर्चावरती गेलो. मग तिथे मार्क आणि ओव्हरऑल भाषेबद्दलचं डेडिकेशन, कामाचं डेडिकेशन बघून आय गॉट अ स्कॉलरशिप फॉर 2 years. Completed my studies there and came back. So what started as a merchant navy scenario ended up me working in the language field for the next decade. I mean, this is really interesting. But you mentioned it, that dedication. So your passion for languages and the dedication, I think that turned out to be a very good combination, isn't it? हा, आणि बेसिकच स्वभाव बडबड असल्यामुळे लोकांची गप्पा मारायला इच्छा असल्यामुळे त्याला जास्त स्कोप मिळाला. आणि ऍक्च्युली स्पीकिंग मी चायनाला गेल्यानंतर आय वॉज सराउंडेड बाय विथ अ लॉट ऑफ पीपल अक्रॉस द ग्लोब. लॅटिन अमेरिकन होते, रशियन, आफ्रिकन, जॅपनीज, चायनीज, कोरियन. सो त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की आपल्याला क्रॉस कल्चरल लोकांशी बोलून त्यांच्या कल्चरबद्दल, खाण्याबद्दल या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. देन आणि मग ती भाषा तशी डेव्हलप होत गेली. पण एक मी तिथे पथ्य पाळलं की मी चायनाला गेलोय चायनीज शिकण्यासाठी, माझं इंग्लिश सुधारवण्यासाठी किंवा हिंदी सुधारवण्यासाठी नाही. त्याच्यामुळे मी कटाक्षाने भारतीय लोकांबरोबर कमी राहिलो. त्याच्यापेक्षा चायनीज मित्र वाढवले की ज्यांच्यावर मी चायनीज मध्ये बोलू शकतो. जॅपनीज येत होतं, जॅपनीज मित्र वाढवले. आणि असे काही रिलेशन्स तयार झाले जे आजही 10-12 वर्षानंतर सुद्धा आम्ही व्यवस्थित टच मध्ये आहोत. हो, दॅट इज व्हेरी नाईस. म्हणजे हे किती महत्वाचं आहे की तुम्ही लोकलाइट्स बरोबर बोलणं, म्हणजे ना त्यांचं आपल्याला कल्चर, फूड, आय थिंक सगळंच तुला नीट कळलं असेल, इजंट इट?
100%. आणि त्याचा एक उपयोग असा होतो की जेव्हा तुम्ही त्या लोकांबरोबर उठबस करता तेव्हा फक्त पुस्तकी नाही तर डे टू डे आयुष्यामध्ये ते काय काय बोलतात, कसे वागतात याचा खूप जवळचा अनुभव तुम्हाला मिळतो. Later on, you went on to become a communication channel between officials and sellers. So please tell us how it works a little bit in detail. ओके. सो याच्या मागे पण एक खूप मोठी स्टोरी आहे. आणि व्हॉट स्टार्टेड की विचार मी केला होता की लँग्वेज शिकायची, परत यायचं, मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन करायचं. नेव्हर वॉन्टेड टू बिकम अ ट्रान्सलेटर. इंटरप्रिटर म्हणजे काय असतं, हे करिअर काय असतं याचाही काही गंध नव्हता. झालं असं की परत येताना आमची फ्लाईट डिले झाली बीजिंग एअरपोर्टला. आणि आम्ही विमानात बसलो होतो आणि त्याच्यानंतर दर 2-2 तासांनी फ्लाईट डिले होत गेल्या. आणि त्या डिलेमध्ये असं लक्षात आलं की एक 16 तास झाले, 24 तास झाले, 30 तास झाले, 40 तास झाले, फ्लाईट जातच नव्हतं. आम्ही इंटरनॅशनल बाउंड्री ऑलरेडी क्रॉस केली होती. आणि मग आता परत येता येत नव्हतं कारण विजा स्टॅम्प झाला होता. मग करायचं काय? तर आम्ही एअरपोर्टवरती होतो. एक पॉइंट अशी होती की डोकला मिशू तेव्हा खूप पीक वरती होता. सो अशी परिस्थिती होती की मुद्दाम त्यांनी एअरपोर्टवरती पकडून ठेवलंय का इंडियन्स आहेत म्हणून, कारण माझ्याबरोबर बाकीचे पण इंडियन्स मेजॉरिटी होते. अशी भीती पण होती. आणि माझ्या बरोबर बाकीचे जे होते त्याच्यापैकी हार्डली 3-4 होते, त्यांना थोडंफार चायनीज येत होतं. माझी एक मैत्रीण होती की जी माझ्याबरोबरच युनिव्हर्सिटीमध्ये होती, ती एक आणि मी, आम्ही दोघंच होतो ज्यांना चायनीज येत होतं. बाकीच्यांना काही फार येत नव्हतं. आणि हे सगळे लोक न्यूयॉर्क वरनं वाया बीजिंग टू मुंबई ट्रॅव्हल करत होते एअर चायना फ्लाईटनी. या लोकांना आता 30 तास 40 तास झाल्यानंतर घाबरायला सुरुवात झाली होती. सो मग मला चायनीज येते थोडंफार म्हणल्यानंतर त्यांनी मला पकडलं. आणि मग प्रत्येक तिकडचा जो रिसेप्शन मधला माणूस आहे त्याला हा प्रश्न विचार, तो प्रश्न विचार, ऑफिशियलची भांडाभांडी करायची आहे, त्यांना सांगायचं काय त्रास होतोय. म्हणजे अगदी भूक लागली आहे त्याच्यापासून रात्री एअरपोर्टवरती मी झोपलोय, माझ्याकडे टूथब्रश नाहीये, इथपर्यंत सगळ्या गोष्टी चायनीज मध्ये बोलायला सुरुवात केली. आणि असं लक्षात आलं की 120 पॅसेंजर्सच्या बोलणं आणि हे जर का मी एका एव्हिएशन ऑफिसरला बोलू शकतो आणि एव्हिएशन ऑफिसरचं बोलणं यांना सांगू शकतो, त्याचा अर्थ मला चायनीज येतं. भारतात परत आलो. 4-5 दिवसामध्ये मित्राचा फोन आला की अरे माझ्या कंपनीमध्ये चायनीज लोक येत आहेत आणि त्यांना खरंच कळत नाहीये, आम्हाला कळत नाही की त्यांना कितपत आमचं बोलणं कळत आहे, पण काम होणं गरजेचं आहे. तू चायनाला जाऊन आलायस, तू येशील का? तिथे गेलो. जे काम 4 दिवसात व्हायचं होतं माझ्या बोलण्यामुळे एका दिवसात झालं. गॉट अ गुड मनी आउट ऑफ इट. आय वॉज 24. सो असं आलं की अरे एवढं 2-4 तासच बोलून एवढे पैसे मिळतात, मग वाय नॉट. दॅट्स हाऊ ऍक्च्युअली आय स्टार्टेड विथ द इंटरप्रिटर करिअर. पण त्याच्यामध्ये अगेन हेच लक्षात आलं की 2 बिझनेसेसमध्ये कम्युनिकेशन इज अ व्हेरी की. प्रत्येक वेळी फक्त शब्दात वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन न करता ते काम होण्यासाठी लागणारं कम्युनिकेशन करणं हे किती महत्वाचं असतं हे कळत गेलं. आणि दॅट्स हाऊ आय गॉट इन टू द बिझनेस की ज्याच्यामध्ये मी 2 कंपन्यांमधला दुवा म्हणून काम करतो इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन. Oh, wow. I mean, we have to thank the situation that arose and that took you here. Very much. Amazing. So, you have recently begun sharing your Arjun's story on LinkedIn. So, how did this idea originate? अर्जुन स्टोरी वॉज म्हणजे मला खूप आधीपासून हे लिहायचं होतं, पण कळत नव्हतं की कुठून सुरुवात करायची आणि कसं करायचं. झालं असं की 4 भाषा बोलत असल्यामुळे खूप कामं मागच्या 10 वर्षामधले 12 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये केली. 90% चांगले एक्सपिरियन्स आले, काही वाईट आले, काही खूपच वाईट आले, काही लॉसेस सहन करावे लागले, ऍज अ बॅड डेट म्हणून सहन करावे लागले. आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत गेलो. पण मग जसं जसं कळायला लागलं की अरे हे केल्याने हा धोका होऊ शकतो, हे आपण करायला पाहिजे किंवा नाही, हे माझ्याकडे डॉक्युमेंटेड होतं की प्रत्येक कामासाठी मी काय केलं, त्याचं काय झालं, पैसे आले का, पैसे कोणी दिले, कोणी उशिरा दिले. आणि हे जेव्हा माझ्याबद्दलचे आहेत, मी कंपनी सुरू केली. कंपनी सुरू केल्यानंतर हे लॉसेस मिटिगेट करायची माझी शक्ती वाढत गेली. पण फ्रीलान्सर म्हणून जे मला एक्सपिरियन्सेस आले, समटाइम्स इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह. मग त्या केसमध्ये काय करायचं. पण आज 10-12 वर्ष काम केल्यानंतर व्हॉट आय डिड वॉज वर्किंग, एवढं तर मला माहिती होतं. मग माझ्या अनुभवावरनं जर समोरच्या माणसाला तो अनुभव वाचून फायदा होणार असेल तर का नाही, किंवा मला हा एक्सपिरियन्स आला होता, तुम्हाला हा असा येत असेल तर हा वे आउट मी काढला होता. यू कॅन व्हेरी वेल चेक. आता फॉर एक्झाम्पल
एक हे असतं की इंटरप्रिटेशन मध्ये काम, ट्रान्सलेशन मध्ये काम करत असताना तुम्ही कधीही 100% फाईल समोरच्याला देऊ नका, किंवा गुगल ड्राईव्ह वरनं शेअर करताना व्ह्यू ओनलीचा ऍक्सेस द्या, डाउनलोड करायचा ऍक्सेस देऊ नका, नाहीतर लोक डाउनलोड करतात आणि पैसे देत नाही. म्हणायला गेलं तर ही खूप साधी गोष्ट आहे, म्हणायला गेलं तर याच्यामध्ये अडकण्याची कामं खूप आहेत. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं मला काय फेस झालं आणि मी त्याच्यामधनं कसा मार्ग काढला याची एक स्टोरी म्हणून मी, किंवा त्याचाच एक भाग म्हणून मी अर्जुन स्टोरी म्हणून लिहायला चालू केलं. आणि ऍक्च्युली आता फक्त 3च भाग आलेत त्याच्यामध्ये. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट हाऊ आय स्टार्टेड. पण त्याच्यामध्ये मला लोकांचा इतका सुंदर रिस्पॉन्स येतोय की स्टोरीवरती तर इंटरॅक्शन आहेतच, पण त्याच्यापेक्षा मला पर्सनल मेसेजवरती लोक सांगतायत की आम्हाला हा प्रॉब्लेम आलेला आहे, तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही तो पुढच्याच्यात ऍड्रेस करू शकाल का. सो अर्जुन स्टोरीवरनं हा एक भाग झाला की प्रॉब्लेम्स. सेकंड वॉज टू गिव्ह एक स्पेस क्रिएट करणं की ज्याच्यामध्ये लोक प्रत्यक्षात आलेले प्रॉब्लेम डिस्कस करू शकतात, सो दॅट एज अ कम्युनिटी वी कॅन फाइंड अ बेटर सोल्युशन टू इट. हा एक ओव्हरऑल त्याच्या मागचा अर्थ आहे. अर्जुन नाव का, तर मला स्वतःच्या नावाने करायचं नव्हतं, आणि दुसरं याच्यातनं ज्ञानाचा अर्जुनच होणार आहे म्हणून अर्जुन. बाकी नावाबद्दलची अशी काही बॅकग्राऊंड किंवा असं काही फार नाही. अच्छा, ओके. पण ही किती छान कल्पना आहे की सगळ्यांना असेच अनुभव येत असतील, ज्यांना येत असतील तर त्यांना याच्यातनं शिकायला मिळेल आयदर, किंवा एक सहभावना तयार होते की चला आपल्या बरोबर कोणीतरी आहे, अशी एक भावनाही तयार होते. 100%. आणि थँक्स टू यू मॅम, एलपी ग्रुप असल्यापासून मी ग्रुपचा सभासद आहे, आणि मी बऱ्याच वेळा लोकांचे आलेले मेसेज बघतो की मला हा एक्सपिरियन्स आला, माझ्या बाबतीत हे झालं ते झालं. अँड देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की अरे मला पण हे प्रॉब्लेम येत आहेत. तर मग ऍज अ फ्रीलान्सर आणि ऍज अ कंपनी दोन्ही बाजूनी मी विचार केला तर कुठेतरी सुवर्ण मध्य आपण मे बी काढायचा प्रयत्न करू शकतो. एक त्याच्या मागचा थॉट. ओके, व्हेरी नाईस. You've done so many interpretation assignments. I mean, you continue to do so. आणि त्या खूप वेगवेगळ्या डायव्हर्स डोमेन्स मधल्या असतात. सो हाऊ डू यू ट्रेन युअर सेल्फ फॉर दॅट? कारण कधी मेडिकल असतं, आय थिंक इंजिनिअरिंग असतं, लिगल असतं, आणि इतरही प्रकारचे असतात. तो एखादा इंटरप्रिटर या गोष्टीची तयारी कशी करतो? खरं सांगायचं तर याच्याबद्दल माझं मत थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे. खूप लोकांना हे मत आवडू शकत नाही, किंवा ते म्हणू शकतात की अरे हे नाही, असं होणार नाही. पण मी जे करतो किंवा जे मला योग्य वाटतं त्याचा मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कामाला जायच्या आधी ऍटलिस्ट 1 डे इन ऍडव्हान्स तुम्हाला कामाचा स्कोप माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पॉसिबल असेल तर त्या लोकांकडनं जो याच्याकडे तुम्ही कामासाठी जाणार आहात त्यांच्याकडनं साधारण बेसिक टर्मिनॉलॉजी तुम्ही मागवून घेऊ शकता की कशाबद्दल काम आहे, काय आहे. आता तर चॅट जीपीटी आणि LLM मुळे तुम्हाला खूप गोष्टी ऑलरेडी क्लिअर होतात. याच्या आधी सुद्धा हे बेसिक काम लक्षात आलं, तुम्ही तुमचे थोडेफार त्या मशीन बद्दलचे शब्द बघू शकता. दुसरी गोष्ट, गेल्यानंतर पहिला अर्धा तास ते तासभर त्या चायनीज, आता माझ्या बाबतीत चायनीज किंवा जॅपनीज माणसाबरोबर तुम्ही बोलून समजून घ्या की एक्झॅक्टली ते मशीन करतं काय. त्याच्यानंतर खूप असे प्रत्येक लँग्वेज स्पेसिफिक डिक्शनरीज असतात ज्याच्यामध्ये यू कॅन जस्ट क्विकली राईट वर्ड्स जे तुम्हाला माहित नाही आहेत. हे झाला 70% भाग. पण 30% सगळ्यात महत्वाचा भाग हा असतो सॉरी, की तो माणूस इंजिनियर असतो. जे इंडियन माणसांकडे तुम्ही गेलेला असतात ती लोकही इंजिनियर असतात. सो एखाद्या त्या मशीन मधला एखादा पार्टचं नाव तुम्हाला चायनीज मध्ये येत नसेल, काहीही फरक पडत नाही. तो काळा बार हे जरी तुम्ही म्हणालात तरी त्यांचं काम होतं, कारण त्या बारनी काय होणार आहे हे सांगणं जास्त महत्वाचं असतं त्याच्या नावापेक्षा. सो इंटरप्रिटेशन इन माय ओपिनियन इज नेव्हर अबाउट वर्ड टू वर्ड इंटरप्रिटर की तो काय बोलतोय आणि मी काय सांगतोय. इट्स मोर ऑन द फॅक्ट की तो माणूस जे सांगतोय त्याचा इंटेंट लक्षात घ्या आणि समोरच्याला सांगा की दादा रे हे असं कर म्हणजे हे असं होऊ शकतं. केप्ट मी गोईंग फॉर अ लॉंग टाइम, त्याच्यामुळे अक्रॉस डोमेन्स आय कुड वर्क. दुसरी गोष्ट, हे लिगल मध्ये थोडं कमी होतं कारण लिगल मध्ये यू नीड अ बॅकग्राऊंड. बट अपार्ट फ्रॉम दॅट हा प्रॉब्लेम येत नाही. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही मला सगळ्या डोमेन मधलं सगळं कळतं आणि मी वर्ड टू वर्ड इंटरप्रेट करतो, तर ह्युमनली ऍटलीस्ट फॉर मी इट वॉज नॉट पॉसिबल. त्याच्यामुळे जो कंटेंट ट्रान्सलेट करायचा आहे किंवा इंटेंट आहे कल्चरल अंडरस्टँडिंग लक्षात घेऊन तो केला तर इंटरप्रिटेशनचं काम होतं. माइट बी अ कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन बट दिस इज हाऊ आय हॅव बीन डुईंग वर्क. आणि
गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतील, एम्बसी ऑफिशियल्स असतील किंवा MNCs असतील और NGO साठी काम असेल, दिस वर्क्स परफेक्टली वेल फॉर एव्हरीवन. Okay. So, there are a lot of words, around Chinese, like Chinese, Mandarin, Cantonese. So, frankly, I'm confused and please clarify it for me. Okay. So, Cantonese, Taiwanese आणि Mandarin. The basic difference is Mandarin is the official language of China. म्हणजे चायना मधल्या प्रत्येक माणसाला जी लिहिता वाचता बोलता येते, दॅट इज मॅन्डरिन. कॅन्टोनीज इज अ लँग्वेज की जी सदर्न चायनामध्ये स्पेसिफिकली क्वांगचौ हा जो प्रॉव्हिन्स आहे, क्वांगडोंग प्रॉव्हिन्स, तिथे बोलली जाणारी भाषा आहे आणि मेजॉरिटीली हाँगकाँगमध्ये बोलली जाणारी. ही भाषेचा टोनही वेगळा आहे, त्याची रायटिंग स्टाईलही वेगळी आहे आणि यू कॅन कन्सिडर इट एज ऑल टुगेदर डिफरंट. सो मॅन्डरिन आणि कॅन्टोनीज मध्ये काही साम्य आहे का, तर अजिबात नाही. नाव कमिंग बॅक टू तायवानीज. चायनीज मध्ये जर तुम्ही कधी गुगल ट्रान्सलेट मध्ये बघितलं तर 2 ऑप्शन असतात, एक सिम्प्लिफाईड चायनीज आणि एक ट्रॅडिशनल चायनीज. सो दॅट ट्रॅडिशनल चायनीज इज तायवानीज, जिथे जेव्हा माओ सेडोंग, द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ चायना, वेन ही गॉट इलेक्टेड, त्यांनी रायटिंग सिस्टीम खूप सिम्प्लिफाय केली जनरल पॉप्युलरसाठी, आणि जी सिम्प्लिफाईड व्हर्जन त्यांनी आपलीशी केली, दॅट इज कॉल्ड ॲज मॅन्डरिन. तायवानीज मध्ये ते तसंच ट्रॅडिशनल चायनीज राहिलं. सो एका चायनीज पिक्चर मध्ये समजा तुम्हाला 12-15 स्ट्रोक्स असतील, सिम्प्लिफाईड मध्ये मे बी ते 4च असतील. ही सिम्प्लिफाईड आहे. तायवानीज त्यांनी ती तशीच कंटिन्यू केली. सो तायवानीज रायटिंग सिस्टम इज व्हेरी डिफरंट दॅन चायनीज, पण चायनीज आणि तायवानीज बोलता इज व्हेरी सिमिलर. त्याच्यामुळे इवन इफ यू डोंट नो तायवानीज, यू कॅन व्हेरी वेल कॉन्व्हर्स इन चायनीज अँड व्हाईस वर्सा, बट द रायटिंग सिस्टम इज व्हेरी डिफरंट. I see. Okay, this is interesting. Your company Bhashik Skills imparts foreign languages education. So, what trends are emerging now? Can you share them with us in this teaching field? Of course. So, if I can be very honest, candid, and blunt, gone are the days where people will learn foreign language as a career option. Now, because there is a lot of other options in the market and everybody wants to, have a mastery over language in a fortnight, people have started learning any language for that matter as a skill development addition rather than the career advancement option. For example, bachelor's in German, bachelor's in French, bachelor's in Japanese or MA in French, ही खूप संख्या कमी झाली आहे. आता लोकांना स्वतःचं डिग्री एज्युकेशन, त्याच्याबरोबर एक फॉरेन लँग्वेज, मे बी फर्स्ट 2 or 3 लेवल्स, ज्यांनी वर्षभरामध्ये शिकल्यानंतर त्यांना थोडंफार बोलता येतं, वाचता येतं, अँड दे विल गो फॉर अ बेटर ऑपॉर्च्युनिटी लुकिंग फॉर अ जॉब आयदर इंडिया इन अब्रॉड. याच्यामुळे झालेलं असं आहे की लँग्वेजमध्ये कोर्स स्ट्रक्चर सुद्धा खूप रॅपिडली बदलत आहे. म्हणजे आधी जॅपनीजमध्ये जर हिरागानाला किंवा जर्मनमध्ये तुम्ही सिलेबसला 10 तास वेळ देत असाल, यू हॅव टू रॅप अप इन 2 hours, कारण 8 तासामध्ये पुढचं काहीतरी शिकायचंय. सो 3 वर्ष मी जर्मन शिकलो, मी BA कम्प्लीट केलं, मग 2 वर्ष MA शिकलो, तर हे आता कम्पॅरेटिव्हली कमी झालेलं आहे. रादर दॅन लोक म्हणतात की मी इंजिनिअरिंग करतोय, त्याच्याबरोबर मी इलेक्टिव्ह कोर्सेसमध्ये 4 क्रेडिटचे किंवा 8 क्रेडिटचे इक्विव्हॅलंट टू A2 चे 3 years मध्ये कोर्स करीन आणि त्याच्या जोरावरती मी A2 पास होईल, आय विल गेट अ सर्टिफिकेट अँड स्टार्ट फाइंडिंग फॉर अ जॉब. हा एक खूप महत्वाचा ट्रेंड आहे. दुसरी गोष्ट, कोविडने आपल्याला एक गोष्ट शिकवली की एव्हरीथिंग इज पॉसिबल ऑनलाईन. त्याच्यामुळे पूर्वी जो एक भ्रम नाही म्हणणार मी, पण एक समजूत होती की लँग्वेज एज्युकेशन हे क्लासरूम मध्येच लागतं कारण समोरासमोर शिकवलेलं चांगलं आहे. हावेवर व्हायबल दिस इज, जर तुम्ही ऑनलाईन शिकवत नसाल तर लोक तुमच्याकडे येत नाहीत, आणि लोकांनाही अर्ली मॉर्निंग, लेट इव्हनिंग, वीकेंड, वीकडेज या बॅचेस प्रमाणे त्यांच्या वेळेमध्ये भाषा शिकायची आहे. सो इफ यू आर गिव्हिंग रेकॉर्डेड सेशन्स आणि मग काही लाईव्ह इंटरॅक्शन तरी असेल तरी चालेल, बट पीपल आर मोर कन्व्हिन्स्ड की येस ऑनलाईन होऊ शकतं. सो फॉरेन लँग्वेज जे क्लासरूम मध्ये होतं, नाव इट हॅज गॉन टू ऑनलाईन. माझ्या माहितीप्रमाणे, अंडरस्टँडिंग प्रमाणे 98% ऑफ टाइम्स दॅट इज ऑनलाईन. 2 major trends I have seen evolving in these 2-3 years. Okay. Yeah, right. With the technology revolution, how has the translation scenario changed? What do you think? Translation scenario changed to no end actually. ट्रान्सलेशन इंडस्ट्रीमध्ये खरंच खूप फरक पडलाय.
आणि स्पेसिफिकली मी साऊथ ईस्ट एशियन लँग्वेजेस बद्दल जास्त बोलू शकतो. इज त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली एआयचा उपयोग एवढा नाही आहे जेवढा युरोपियन लँग्वेजमध्ये आहे असा माझा समज आहे. अजूनही ह्युमन ट्रान्सलेशन्स आर इक्वली व्हायबल, कारण एशियन लँग्वेजेसचं ट्रान्सलेशन हे अॅक्युरेट नाही. म्हणजे गुगल ट्रान्सलेट किंवा फॉर दॅट मॅटर एनी मशीन ट्रान्सलेशन टूल may give you up to 60% or 70% accurate translation, but human is very much needed. European languages साठी I believe that is accuracy level is very high, maybe 90%, 92%. Yeah, लँग्वेजेसला तो प्रॉब्लेम अजूनही आहे. दुसरी गोष्ट, एशियन लँग्वेजेस मध्ये काम आहे का तर 100% आहे, कारण एव्हरीबडी नाव इज लुकिंग टू एशियन कंट्रीज टू आउटसोर्स देअर वर्क. म्हणजे 20 वर्षापूर्वी भारताकडे जे आपण बघत होतो, नाव पीपल हॅव स्टार्टेड लुकिंग टू व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया या देशांकडे की अरे नाही, मी हे काम आउटसोर्स करू शकतो. सो गेटिंग द वर्क फ्रॉम युरोपियन कंपनीज अँड ट्रान्सलेटिंग इट फॉर द साऊथ ईस्ट एशियन कंपनीज इज द इमर्जिंग ट्रेंड आय एम लुकिंग ॲट इन टर्म्स ऑफ ट्रान्सलेशन. एआयचा फरक पडलाय का तर 100%, पण मी म्हणेन कमर्शियल्स पेक्षा लोकांच्या अपेक्षांमध्ये पडलाय. म्हणजे काय की मला हे डॉक्युमेंट ट्रान्सलेशन 10 दिवसामध्ये, पण ट्रान्सलेशननी एका वेळी फक्त 2,000 शब्द करू शकतो. 10 पानाचं आहे, 20 दिवस लागतील. नाव ही सेइंग की अरे तू ट्रान्सलेट कर एआयनी, ह्युमन प्रूफरीड कर आणि ते मला तू 5 दिवसात दे. सो टाइम वाईज आय बिलीव्ह की एशियन लँग्वेजेस मध्ये हा फरक जास्त पडलाय, पण ह्युमन डिपेंडन्सी वाईज इट्स ऑल द सेम. Yes, you have started a new initiative, Arogya Yatri. So what exactly is it and what role do languages play there? ओके, सो आरोग्य यात्रेमध्ये आरोग्य यात्रेची माहिती द्यायच्या आधी मी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो की व्हाय आय स्टार्टेड विथ आरोग्य यात्री. इज प्रायमरीली इवान बिझनेस सोल्युशन्सची कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही इंडियन कंपन्यांना जर साऊथ ईस्ट एशियामध्ये जायचं असेल किंवा साऊथ ईस्ट एशियन कंपन्यांना जर भारतात यायचं असेल तर वी हेल्प देम विथ लोकल लँग्वेज अँड लायसनिंग सपोर्ट. And also staying in China for 2-3 years, and I have friends across Southeast Asia and good connects. What I realized is there is a tremendous need for medical services and the punctual medical services across the region. So you have Japan, a fantastic country for medical care, but the punctuality, otherwise Japanese people are brutal about it. Medical facilities बाबतीत they are bit lagging. म्हणजे मला आज एमआरआय काढायचा असेल तर आय डोंट नो की मला एमआरआयची अपॉइंटमेंट कधी मिळेल. वेन आय गो फॉर अन एमआरआय, तो 100% छान असेल, द टेक्नॉलॉजी इज फॅन्टॅस्टिक, बट द प्रोसेस टिल आय गो टू दॅट टेबल इज अ व्हेरी लेंदी प्रोसेस. दुसरी गोष्ट, द इंडियन कम्युनिटी इन साऊथ ईस्ट एशिया फेसेस अ लॉट ऑफ कल्चरल चॅलेंजेस, स्पेसिफिकली इन द हॉस्पिटॅलिटी और हॉस्पिटल सेक्टर. होतं कसं की जॅपनीज लोक, मलेशियन लोक, इंडोनेशियन डॉक्टर्स हे त्यांच्याप्रमाणे ट्रीट करायला जातात, विच नॉट बी वेल रिसिव्ह बाय अस. आपले काही प्रोज अँड कॉन्स आहेत ते त्यांना बरोबर वाटतात असं नाही. इट क्रिएट्स अ लॉट ऑफ रकस. आणि मग कॅन्सर आणि डेंटलसाठी तर अक्रॉस साऊथ ईस्ट एशिया इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो बऱ्याच वेळा मला लोक विचारायचे की अरे सोहम, माझ्या आईला फर्स्ट स्टेज कॅन्सर आहे किंवा माझ्या ओळखीमध्ये कोणाला तरी काहीतरी हे आहे. आईचं एक्झाम्पल मी दिलं अशा की ऍक्च्युली आय हॅव लॉट ऑफ पीपल हु आर टेलिंग मी की अरे फर्स्ट स्टेज आहे, माझ्या घरीच आहे, हे आहे. सो काही भारतामध्ये तू हॉस्पिटलशी बोलून आमची काही अपॉइंटमेंट वगैरे घेऊ शकतोस का? आणि हे करत असताना मला असं लक्षात आलं की येस, देर इज अ नीड फॉर इट. लोकांना भारतात यायचंय. देर इज अ ट्रिमेंडस गुड ऑपॉर्च्युनिटी इन टर्म्स ऑफ इंडियन हॉस्पिटल्स. एनिवे करंट गव्हर्नमेंटमुळे आपल्याकडे मेक इन इंडिया आणि भारताचा एक थोडासा इनबाउंड टुरिझम हे वाढतच आहे. then why not take an opportunity to start with a service? That was a background. So because of the lot of extensive network in the Southeast Asia, I could realize there is a requirement. Now coming back to your question, ma'am, why languages plays a very important role is, first of all, the hospital or the medical industry works on emotions. So as long as they are happy to talk to you and they feel comfortable talking to you, they will not come, I mean, they will not engage with you in any way. So if a person who speaks Japanese or he's a Japanese person, if I'm talking to him in English for
whatsoever reason, he will not feel very comfortable because first it's not mother tongue, second he doesn't don't want to. Then in that I speak Chinese very fluently, but if I have a doctor who speaks Hindi, English, Marathi, I'll always prefer him over a Chinese speaking doctor. It's the same. Now the second thing is the cultural understanding is also very important. For example, in Japan, if you are saying that price is a very good point and that's why you should come to India, Japan has a state insurance. Japanese people are not really bothered about the money; they are about the time of the treatment. So कुठल्या देशामध्ये कुठल्या कल्चरल अंडरस्टँडिंग प्रमाणे काय प्रमोट करायचं आणि काय बोलायचं याच्यामध्ये लँग्वेजेस प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल. Now imagine that person is willing to come to India. Then he has to get a visa, but before that he needs to talk to a doctor. मग डॉक्टर इंग्लिश मध्ये आहे, तो माणूस हे आहे, मग तिथे इंटरप्रिटेशन आहे. त्याच्या आधी इंडोनेशियामधला पेशंट असेल तर त्याचे रिपोर्ट्स हे भाषामध्ये असतील टू ट्रान्सलेट दोज मेडिकल रिपोर्ट्स. नॉट एव्हरीबडी इज स्किन की नाही आम्ही मशीन ट्रान्सलेशन करून घेतो. ही विल से की नाही माझा डेटा बाहेर जाईल. मग हे ट्रान्सलेशन आहे. तो परत इथे आला की त्याची ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंटमध्ये परत पेशंट आणि डॉक्टर कम्युनिकेशन आहे. हा झाला आरोग्यात्री मधला आरोग्य भाग. नाउ लेट्स कम टू यात्री पार्ट. यात्री इज बेसिकली आरोग्यात्री इज मेडिकल टुरिझम, बट मेडिकल अँड टुरिझम. खूपशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्हाला बाहेर फिरायची परवानगी डॉक्टर्स देतात. मग त्या केसमध्ये काही लोक असतात की लेट्स से त्यांना गिरचा सिंह बघायचा आहे, मधुमलाईचे हत्ती बघायचे आहेत, काशी विश्वनाथला जायचंय, आसाममध्ये याला वन हॉर्न रायनोसोरस बघायला जायचंय. मग त्या केसमध्ये आम्ही पूर्ण त्यांची ट्रिप अरेंज करून देतो. त्यांचे डायटरी हॅबिट्स बघतो. त्याच्याबरोबर आम्हाला लागले तर इंटरप्रिटर असतो हु नोज द बोथ लोकल लँग्वेज सुद्धा आणि यांची लँग्वेज सुद्धा. सो मेकिंग शुअर दीज गाईज वोंट गेट रिप्ड ऑफ. आणि हे सगळं करून अ पेशंट गोज बॅक विथ अ बेटर हेल्थ अँड हेल्थियर लाईफ. सो इट विल नॉट बी अन एक्झॅजरेशन टू से या सगळ्या एक्सरसाइज मध्ये medical services are the most important or crucial aspect, but that is just a 20 to 30% of the entire circle. Apart from that, cultural understanding, your communication and language plays a very important role. You're so right, and this is so important that the patient is relieved not only from with the medical facilities but also with the language. I think that's very important. You're doing a great job. So Thank you. So about your another passion of designing curriculum and education. So can you tell us about the new education policy? There's a lot of talk about it. Then the credit system, skill development, language learning modules. So how are these related and how are you working on these? So please share it with us. Yes. So I personally like to play with the language curriculum and to make it customizable to people who are learning it. I cannot go and sell the same course to everyone for the entire age group. I mean, 8 वर्षाचा मुलगा आणि 30 वर्षाचा वर्किंग प्रोफेशनल will not have the same patience to learn the same thing. Having said that, 2020 मध्ये जी एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये 2 मेजर गोष्टी बदलल्या. एक म्हणजे स्किल डेव्हलपमेंटला क्रेडिट कंपल्सरी आले आणि फॉरेन लँग्वेजेस त्यांनी स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर इन्क्लूड केला. सो एनी पर्सन हु इज डुईंग बॅचलर्स किंवा 12वी नंतर जो कोणी माणूस शिक्षण घेत असेल त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट क्रेडिट्स आर ऍब्सोल्युटली मॅन्डेटरी. मग त्या केसमध्ये लोकांना असं झालं की अरे हो मला काहीतरी स्किल डेव्हलपमेंटसाठी करायचंच आहे, वाय नॉट फॉरेन लँग्वेजेस. एक फरक अजून असा झालाय की 10 years back or even 5 years back फॉरेन लँग्वेज शिकल्यामुळे काय फायदे होतात हे लोकांना सांगायला लागायचं. पण नाव बिकॉज ऑफ अ इंटरनेट और फॉर सम अदर गुड न्यूज फॉर अस झालंय असं की लोकांना माहिती आहे की फॉरेन लँग्वेज शिकणं गरजेचं आहे. नाव कुठे शिकणं और कशी शिकणं दॅट्स वाय एनईपी कम्स इन टू पिक्चर अँड सेज की नाही कॉलेजमध्ये तुम्ही शिकू शकता. मग आता दुसरा हे होतो की मग इंजिनिअरिंग कॉलेजला लागणारी लँग्वेज आणि आर्किटेक्टला कॉलेजला लागणारी आणि बीकॉमला लागणारी ही सेम आहे का, तर ती नसली पाहिजे कारण त्यांना लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे बीकॉम मधल्या मुलांनी जर बॅलन्स शीटला काय म्हणतात, डेबिटला काय म्हणतात, क्रेडिटला काय, मग लेट्स से जर्मन ऍज अ लँग्वेज कारण त्याला जर्मनीला जायचंय और जर्मन लँग्वेज मध्ये काम करायचंय. मग जर्मनीमध्ये सिंगल अकाउंटिंग आहे का डबल अकाउंटिंग एंट्री आहे,
मग कुठली सॉफ्टवेअर जनरली जर्मन कंपन्या वापरतात, भारतामध्ये कुठल्या अकाउंटिंग कंपन्या आहेत, जर्मनीमध्ये कुठल्या इंडियन कंपन्या आहेत ज्यांना अकाउंट रिलेटेड हे लागतात. सो याप्रमाणे जर तुम्ही कोर्सेस कस्टमाइज केले तर त्याचा डिरेक्टली इम्पॅक्ट आहे स्किल डेव्हलपमेंटवरती. म्हणजे हे थोडंसं रूड साऊंड होईल, पण जर एक वर्ष जर्मन शिकून किंवा एक वर्ष चायनीज शिकून जर मला सफरचंद किती रुपयाला घ्यायची आहेत हे बोलता आलं, पण मला समोरच्याला सांगताच नाही की दादा रे डेबिट टू क्रेडिट मध्ये टाकलंयस, तर उपयोग काय माझ्या भाषेचा? मी हॉबी म्हणून नाही शिकत आहे, मला डायरेक्ट पगार वाढवण्यासाठी ती भाषा शिकायची आहे. देन त्या केसमध्ये दिस कस्टमायझेशन नीड्स टू बी देअर. आणि म्हणून आम्ही भाषिक स्किल कंपनी चालू केली. द सोल मोटो अँड सोल रिझन वॉज गो टू द युनिव्हर्सिटी अँड टेल देम की तुमच्या मुलांना लागणारा सिलेबस जो आहे तो आम्ही कस्टमाइज करून देतो आणि शिकवतो, सो दॅट तो जो +1 फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये लँग्वेज शिकल्यानंतर अरे मला जास्त पगाराची नोकरी मिळू शकते, दॅट इज ऍक्च्युली डुएबल. मला आता इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे मला माहिती आहे की इंडस्ट्रीला काय पाहिजे. आणि इफ आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट, मी पण याच विचाराचा आहे की स्टुडंट नीड्स टू चेंज, कंपनीज आर नॉट गोइंग टू चेंज. स्टुडंट प्रमाणे त्यांनी रिक्वायरमेंट नाही बदलणार आहे. इट हॅज टू बी द अदर वे राउंड. इट्स बेटर टू स्टार्ट अर्ली, त्यांनाच त्याच्याप्रमाणे शिकवा. दुसरी गोष्ट अशी पण आहे की एनईपी मध्ये एक चांगली गोष्ट झालेली आहे की कॉलेजेसला इंडिपेंडेंटली सर्टिफिकेशन अथॉरिटी आहे युनिव्हर्सिटीजला फॉर स्किल डेव्हलपमेंट. नाऊ यू इमॅजिन की मी एक टियर 2 किंवा टियर 3 सिटीज मधला मुलगा आहे की जो पुण्यामध्ये शिकायला आलोय. माझा ऑलरेडी खूप खर्च होतोय कारण पुण्यामध्ये मी शिकतोय. त्याच्यामध्ये मी प्लस एक 20,000 25,000 रुपये घालून भाषा शिकायची, त्याच्या सर्टिफिकेशनला अजून एक 15, 20, 25,000 रुपये द्यायचे आणि मला नंतर कळतं की आयदर मला भाषा येत नाहीये और मला ते आवडत नाही. मग त्याच्यापेक्षा कॉलेजमध्ये तुम्ही शिका. आणि जर माझं कॉलेज सांगू शकतं की मी छान इंजिनियर आहे, मग माझं कॉलेज का नाही सांगू शकत की मला जर्मन भाषा चांगली येते? सो हे सर्टिफिकेशन चालू एनीपेनी द्यायला आपल्याला परवानगी दिलेली आहे. सो वी टूक एन ऍडव्हान्टेज ऑफ दॅट, सेइंग की आम्ही तुम्हाला सर्टिफिकेशन हेच देतो की तुम्हाला जर्मन येतं विथ अकाउंटिंग वोकॅब्युलरी, तुम्हाला चायनीज येतं विथ इंजिनिअरिंग वोकॅब्युलरी और सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वोकॅब्युलरी, की जेणेकरून त्या सर्टिफिकेशनचा उपयोग डिरेक्टली इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये आहे. नॉट एव्हरीबडी इज प्लॅनिंग टू गो टू अब्रॉड टू सेटल देअर. अजूनही 70% लोक ही भारतातच राहतात. शिकवणारा भारतीय आहे, शिकणारा भारतीय आहे, नोकरी देणारी कंपनी भारतीय आहे, मग सर्टिफिकेशन भारतीय का नसावं? हा एक त्याच्या मागचा थोडासा दुसरा विचार होता. खूपच रेलेव्हंट आहे. So, which other languages interest you, and do you plan to learn them? So my personal aim is 21. I'm currently on the 8. So I have a long way to go. पण करंटली मी आता अरेबिक शिकतोय फॉरेन लँग्वेज मध्ये, आणि इंडियन लँग्वेजेस मध्ये मी बेंगॉली शिकतोय. आणि द नेक्स्ट स्टेप विल बी स्पॅनिश, आणि इंडियन लँग्वेजेस मध्ये द नेक्स्ट वन विल बी मल्याळम. अशा आता 4 ह्याच्यामध्ये आहेत. सो लेट्स सी की 2027 पर्यंत ऍटलीस्ट थोडंफार तरी या भाषांमध्ये होईल, सो दॅट आय कॅन स्टार्ट समथिंग न्यू. फ्रॉम पॉलिग्लॉट यू विल बी मुव्हिंग टुवर्ड्स बिकमिंग हायपरग्लॉट. सो भाषांचं एक असतं की एकदा तुम्हाला ती नॅक कळली की काय शिकायचं आणि कुठे लक्ष द्यायचं, की इट बिकम्स इझियर बाय एव्हरी लँग्वेज. आणि एक हे आहे की एशियन लँग्वेजेसमध्ये हा प्रकार कमी होतो. चायनीज, फॉरेन, युरोपियन किंवा इंडियन लँग्वेजेसमध्ये हे जास्त आहे की लँग्वेजेस आर व्हेरी डिपेंडंट ऑन इच अदर. म्हणजे मला स्पॅनिश येत असेल तर मला इटालियन खूप सोपी जाईल, पोर्तुगीज खूप सोपी जाईल, किंवा मला गुजराती येत असेल तर मला बंगाली मे बी सोपी जाईल, मल्याळम सोपी जाऊ शकते कारण संस्कृतचे खूप शब्द आहेत. सो स्टार्टिंग समथिंग न्यू माइट बी व्हेरी हार्ड, पण एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जाणं हे तेवढं अवघड नसतं. आपलं हे कॉन्व्हर्सेशन मला तर पर्सनली खूप आवडलं. इट वॉज लवली टॉकिंग टू यू. आणि तू खूप गोष्टी करतोयस आणि खूप गोष्टी इन डिटेल आमच्या बरोबर शेअर केल्यास, त्याबद्दल धन्यवाद. Thank you so much for asking me to come here and talk to you. Looking forward to next session already. Sure, it's a pleasure. Thank you so much. Yeah. Thank you everyone for joining me in conversation with Soham. See you in the next episode. Till then, have a good day. Bye bye.